विजय शहा यांच्या चौकशीवरती स्वतः हायकोर्टच देखरेख ठेवणार हे आता स्पष्ट झालंय। विजय शहा हे भाजपच्या मध्य प्रदेश सरकारमधले मंत्री आहेत आणि FIR मधल्या गोष्टींवरती मध्य प्रदेश हायकोर्ट हे असमाधानी आहे। विजय शहा यांनी आक्षेपार्ह विधानं केलेली होती सोफिया कुरेशी यांच्या संदर्भामध्ये आणि FIR पाहता पोलिसांच्या तपासावरती भरोसा नाही असं सुद्धा कोर्टाने जाहीर केलंय। तपासामध्ये हस्तक्षेप करणार नाही पण आम्ही नजर ठेवणार असं स्पष्ट केलेलं आहे कोर्टाने। दबावाशिवाय किंवा सूचनेशिवाय नीट तपास झाला पाहिजे। सुट्ट्यानंतर या प्रकरणावरती पुढची सुनावणी घेऊ असं कोर्टाने स्पष्ट केलंय। कर्नल सोफिया कुरेशींविरोधात वक्तव्याची हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि हायकोर्ट आदेशानुसार विजय शहांविरुद्ध गुन्हाही दाखल झालेला आहे। सुप्रीम कोर्टाने शहा यांना हायकोर्टामध्ये जाण्याचे निर्देश दिले होते आणि अटकेपासून संरक्षण देण्याची शहा यांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली। दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये शहा यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार असल्याचंही कळतंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, या सगळ्या प्रकरणामध्ये आता लेटेस्ट अपडेट काय आहे? कशा पद्धतीने पुढची कारवाई होण्याची शक्यता आहे शहा यांच्यावरती? पूर्वी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर काल मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने मध्य प्रदेश पोलिसांना तंबी दिली होती की तुम्ही 4 तासाच्या आत गुन्हा दाखल करा, परंतु तो गुन्हा दाखल झाला नाही। पुन्हा एकदा याचिकाकर्ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडे गेले। उच्च न्यायालयाने म्हटलं की आता जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तुमच्यावर कंटेम घेऊ। मग पोलिसांनी रात्री काल उशिरा विजय शाह यांच्यावरती FIR दाखल केलेली असं कळतंय। या FIR मधील मजकूर पाहिल्यानंतर आज पुन्हा एकदा या विजय शहांच्या या संपूर्ण प्रकरणाविषयी मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती। त्या सुनावणी दरम्यान आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने असं म्हटलं की आम्ही स्वतः या तपासावर देखरेख ठेवणार आहोत आणि कुठलाही दबाव किंवा कोणत्याही स्वरूपाची सरकारची सूचना विचारात न घेता तपास झाला पाहिजे, नीट तपास झाला पाहिजे। त्यामुळे आता इथे आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे कोर्टाने। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।